तर मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजचा आमचा जो ब्लॉग आहे हा शेतातला आहे. हे आहेत शक्तिदादा आणि आज हरभरा कापला जातोय शेतामध्ये. हे असा हरभरा कापला जातो. आता हरभरा कापणी झाल्यावर इथे जमा केला जाईल या पालावर, अशा गड्ड्याच्या गड्ड्या. मग याला ठोकणा पडेल का, ठोकाय काय मग सुकल्यावर ठोकला जाईल याला. आणि हे दादरचे कणीस आहेत. दादरचे नाही मध्ये, दादरे नाही. असं आहे शेताचं. शक्तिदादा शेतात काम करतात. काय काम चालू आहे कापानं का? बरोबर, कापावं लागतं इथून. कापणार यानाकडे फिरावत राहतो कदा घ्या का असं रस्ते लय पुढे. असं कापावं लागतं दादा. हे आपलं काम नाही आहे. सर येऊन पाल का तू कापी दे काढ बरं, कापी दे काढ बरं तू. आता गुल्फी आणली शक्ती दादासाठी घरून. पेप्सी गुल्फी आहे का? माय बहीण अशी सेवा करतात जिबू दादा शेतकरी. बाया पण तिकडे हरभरा कापतायत. मग वावरामध्ये कष्ट खूप राहतात, पण पैसे तेवढे पाहिजे येत नाही. शक्ती दादा म्हणे आगपेटीला येऊन पाहिजे म्हणे हरभरा पण खूप म्हणे. आपण काय घ्या का पुरा काय शक्ती दादा आहे ना. तू आगपेटी ठेवान पाहिल ना, आगपेटी ठेवान पाहिल तुमची सामान. मला भाजायचा आहे हरभरा, पण आगपेटी नाही आहे. आगपेटी आता रोड इथून गिरड पाचोरा रस्ता, तिथे कोणाला तरी अडवून घ्यावं लागेल बाईकवाल्याला, त्याच्यापासून आगपेटी घ्यावी लागेल. दाना चांगला जाड आहे ना जी ज्वारीना आपलं दादरना. आता दाना येतो दादरचा. हे बघा, हे बघा, हे दादरचं कणीस असतं. पहिले दादरच्याच भाकरी खायच्या म्हणजे डबल पीक आहे याच्यामध्ये. हरभरा बी आहे आणि दादर बी आहे, तर असं डबल पीक घेतलं जातं. शेतामध्ये गावामध्ये नॅचरल वस्तू खायला मिळतात. हरभरे, ऊस, दादरचे उरडे बी खातात. आता पक्की झाली ती, त्याचे उरडे पण येतात. गव्हाच्या उंब्या, बोरं, असं वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळं खायला मिळतं. जॅकी नावाचं बियाणं आहे, जॅकी कोयली. आता बांध असतो मध्ये 2 शेतांच्या मध्ये. इतकी प्रगती झाली की पहिले इथे मर्सिडीज बेंच उभी राहायची, पण आता हे इतकी प्रगती झाल्यामुळे हे गाडं बैल घेतला आता जिबून. मर्सिडीज बेंच विकणा
2 बैल घेतले आणि हे गाडं घेतलं. एवढी मोठी प्रगती करून टाकली मर्सिडीज बेन्झ विकून. तर आपण आता जातोय शेततळ कसं असतं शेतात हे बघायला जातोय. हे बघा, चला माझ्या समजत होतं विहिरी कामं शेती आणि पुढे तुम्हाला घेऊन जातोय आम्ही शेततळ्याकडे. आता ऊन पडायला लागलं, मार्च महिना लागल्यामुळे शेतामध्ये उन्हात जर काम केलं तर माणूस काळा कुट्ट होऊन जातो एकदम. शहरासारखा असं एकदम म्हणजे फॅशनेबल नाही राहू शकत माणूस शेतात. म्हणून लोक शेतकऱ्याला मुली देत नाही, कारण शहरातले मुलं चकचक दिसतात ना. खेळातले असे त्यांचे कपडे, त्यांचं स्किन ते फेअर अँड लवली लावणार नाही. तरी आता बरीच सुधारणा झाली. यंत्रयुग आल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे आले, मशिनरी आली, तर पहिल्यापेक्षा शेतीचे कामं थोडे सोपे झाले. चला तुम्हाला दाखवतो आता शेततळ मोठं. हे बघा, आता आलं शेततळ, जवळ आलो आपण शेततळ्याच्या. किती पाणी आहे शेततळ्यामध्ये हे आता तुम्हाला बघायला मिळेल. दुपारचं जेवण झाल्यामुळे आता एवढं चाललं जात नाही उन्हात, तरी बी चालतोय आम्ही पायाने. कारण पहिले तर पायीच चालायचे लोक, आता मोटरसायकल येऊन गेल्या खेड्यात. पण काही शेतकऱ्यांकडे तर 4 व्हीलर बी येऊन गेले. आता शेतकऱ्याचं बी जीवन थोडंसं आलेशान जीवन बनत चाललंय. पुढे चालून काही हेलिकॉप्टरवर वावरात जातील शेतकरी मजूर, काही सांगता येत नाही. कारण मजूर सुद्धा आता पायी शेतात जात नाही, त्यांना मोटरसायकलवर किंवा रिक्षावर कशावर तरी घेऊन जावं लागतं. हे बघा, हे बघा, हे असं गेट असतं शेततळ्याला. हे कंपाऊंड आहे सर्व. गेट आहे सर. हा, गेट आहे का? असं आहे का? वा रे वा. हे बघा, शेततळ्याला कसं चढावं लागतं, पाय सरकतात चढताना. किती आता शेततळ्यावर इथे रिस्क असते सरकण्याची. शेततळी असते ना. कागद खराब नाही कवून ना? नाही. बघा, हे असं शेततळ आहे. पाणी कमी आहे तरी याच्यात. पावसाळ्यात तर फुल भरून जात असेल. मोठी नाही का? बरोबर. असं उतरता तर येतच नसेल इथे. दोर बांधून उतरावं लागत असेल. तरी किती पाणी असेल डोक्याबरोबर? 10 फूट पाणी असेल तरी याच्यात. बघ, इकडे नदी आहे या साईडला. मग पाणी दिसत असेल. बंदर आहे तिकडे. गिरड गाव आहे, मोठं गाव आहे गिरड गाव. तर आमचा शेताचा ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही जर शेतकरी असाल तर आमच्या शेताला कॉमेंट करा, शेततळ्याला पण कॉमेंट करा.